एक छोटासा प्रश्न मनात आला म्हणून विचारतो. आजच्या या शोला किती जण जोडीने, प्रेक्षकांमधले दिवे मला माहित नाही लागतील की नाही, पण किती जण जोडीने आले त्यांनी हात वर करा बरं. जे हजबंड वाईफ असे दोघे मिळून आले, क्या बात आहे. तुम्ही सगळे रोमॅन्टिक. मी डिक्लेअर करून टाकतो, क्या बात आहे. रफी साहेबांची मैफिल ऐकायला. आणि खास एक छोटीशी गंमत की प्रेमाचा विषय याच्या नंतरच्या गीतामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वीचं प्रेम थोडं वेगळं होतं, आताचं प्रेम जरा वेगळं आहे. पूर्वी कसं कपाळावर कुंकू लावलं जायचं आणि आजकाल ना टिकल्या लावतात हिऱ्याच्या मोठ्या, साडीवर ब्लाऊजवर मॅचिंग. पूर्वीचं प्रेम कसं असायचं, अगं हरणे. आताचं कसं आहे, टिक 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 टिक, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, झालं प्रेम. तर टिकली आणि कुंकवाची गंमत बघा. हा शेर काही जणांना इथे कळेल, काही जणांना घरी गेल्यावर कळेल आणि मग तुम्ही हसत बसाल. तर आताच लक्ष द्या की विषय प्रेमाचा आहे आणि टिकली आणि कुंकवाची गंमत आहे. ती त्याला असं म्हणते की टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना. टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, कारण बिस्कटायची भीती नसते तुझ्याकडून जाताना. तर त्याचं उत्तर कसं येतं बघा, की अगं टिकलीपेक्षा तुझं कुंकूच मला अधिक भावायचं. टिकलीपेक्षा तुझं कुंकूच मला अधिक भावायचं, कारण येता जाता प्रीतीच्या खुणा अंगभर सोडून जायचं. आता शेर जर आवडला असेल तर माना डोलावू शकता, तर टाळ्या नक्कीच वाजवू शकता. एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत